नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मता. प्रत्येकाला स्वतःच्या कर्तव्यामध्ये प्रवृत्त करणाऱ्या कल्याणी जगदंबेला प्रणाम असो. माता जगदंबेचं तृतीय रूप हे चंद्रघंटेच्या स्वरूपातील. स्वतःच्या मनाला निग्रहित करीत माता ब्रह्मचारिणीने पतिरूपात शिवतत्वाला प्राप्त करत स्वतःही पतीप्रमाणे चंद्राला धारण केले आहे. आणि चंद्रघंटेच्या रूपात ही माता त्या चंद्रासहित स्वतःच्या 10 हातांमध्ये विविध शस्त्रांना धारण करत सिंहावर आरूढ झाली आहे. ती देवतांच्या विनंतीवरून असुर शक्तीचा नाश करण्यासाठी. ती आम्हा लेकरांना संस्कारित करते आहे निर्भयता, सजगता आणि आत्मविश्वासाच्या संस्काराने. चंद्र हा मनाचा कारक. आपल्या मनामध्ये आपल्यालाही न कळणारे अनेक छोटे छोटे भय लपून बसलेले असतात. कधी लेकरांची काळजी, कधी पैशाची चिंता, कधी प्रकृतीची चिंता. चंद्रघंटेने ज्याप्रमाणे स्वतः जवळच्या घंटेच्या निनादाने असुर शक्तीला घालवलं, त्यांच्या मनामध्ये भय निर्माण केलं, त्याप्रमाणे आपणही आपल्या विवेकाच्या, विचाराच्या घंटा निनादाने या संपूर्ण भीतीला मनातून काढायचं आहे. आणि मग जी निर्भयता प्राप्त होईल, त्या निर्भयतेने विचारांमध्ये एक स्पष्टता येईल. सगळे संभ्रम संपतील आणि मग या आयुष्यामध्ये कोणत्याही अमंगल, आसुरी, अकल्याणकारी वृत्तीच्या निपातासाठी सामान्य जीवसुद्धा आपल्यासारखा अत्यंत योग्यपणे उभा राहू शकेल. माता चंद्रघंटेला ज्याप्रमाणे सर्व देवतांनी असुर शक्तीशी लढण्यासाठी स्वतःची शस्त्र दिली, त्याप्रमाणे कदाचित तुम्हा आम्हालाही या युद्धासाठी, जे वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यात वेगळंही असेल, पण युद्ध अमंगल आणि मांगल्याचंच असेल, त्यासाठी ही सृष्टी, ही जगदंबा आपल्यालाही विविध शस्त्रांनी युक्त करेल, विविध शक्तीने पूर्ण करेल. माता चंद्रघंटेच्या एका हातात धनुष्य आहे, खड्ग आहे, बाण आहे, पण त्यासोबतच तिने कमल पुष्प आणि जपमाला सुद्धा सांभाळून ठेवली आहे. बरं, याचा अर्थ निर्भयतेने माझ्यामध्ये शौर्य जरी आलं, दृढता जरी आली, तरी सुद्धा माझ्या मनाची सौम्यता, त्याचं कारुण्यमयता आणि स्नेह हा कायम असला पाहिजे. सजग आणि निर्भय आणि शौर्य बाळगणारं माझं मन